अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघा, 6 सप्टेंबर शुक्रवार अत्यंत महत्त्वाचा दिवस। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहित असेल की आज भाद्रपद महिन्यातील हरतालिका तिथी आहे। या दिवसाला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे। खरं तर या दिवशी असं म्हटलं जातं की व्रत धरल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख येते। हरतालिकेचं एक व्रत धरल्याने किंवा हरतालिकेची पूजा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दुःख आहे हे दुःख संपते। जेव्हा महिला सवासनीच्या स्त्रिया असतात हे व्रत धरतात तेव्हा त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यात वाढ होते आणि जेव्हा कुमारिका हे व्रत धरतात तेव्हा त्यांना चांगला स्वर किंवा चांगला त्यांना आपला जो जोडीदार आहे हा जोडीदार लागतो। या दिवशी उपाय आणि सेवेला विशेष महत्त्व आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच हरतालिकेचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। आज सायंकाळी प्रत्येक महिलेला, प्रत्येक स्त्रीला आपल्या घरातून ही एक वस्तू आपल्या पतीवरून किंवा आपल्या घरावरून ओवाळून आपल्या घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे। जर आज हरतालिका तिथीला तुम्ही ही एक वस्तू आपल्या घराच्या बाहेर फेकून दिली तर त्या वस्तूसोबत तुमच्या घरातील दरिद्रता जाईल, घरामध्ये असणारी बाधा जी आहे ती घराच्या बाहेर जाईल, घरामध्ये सतत असणारी जीडापिडा किंवा जे आजारपण साठलेलं आहे हे नष्ट होईल आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल। बघा, हा उपाय जर तुम्ही हरतालिकेच्या तिथीला हरतालिकेच्या दिवशी जर केलात तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख आणि समृद्धी येईल। बऱ्याच वेळा असं होतं की कष्ट आणि मेहनत जी करतो त्याला नशीब साथ देत नाही, कितीही कमावलं तरी घरात पुरत नाही। घराला काहीतरी असं आपण म्हणतो की पनवती लागलेली आहे किंवा माझ्याच पाठी काहीतरी इडापिडा लागलेली आहे, तर ही समस्या तुमची दूर होईल। घराची बाधांपासून, घराची वाईट शक्तींपासून मुक्तता होईल। फक्त ही एक वस्तू तुम्ही पतीवरून ओवाळून घराच्या बाहेर फेकली तर तुमच्या पतीच्या कामात असणारे अडथळे आणि अडचणी दूर होतील आणि तुमच्या पतीची, तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल। अत्यंत प्रभावी सेवा सांगत आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। वर्षातून फक्त एकदाच करता येणारा हा उपाय आहे। सगळ्यात महत्त्वाची किंवा सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे ती म्हणजे हा उपाय जो आहे हा आज हरतालिका तिथीला आपल्याला संध्याकाळी करायचा आहे। टायमिंग व्यवस्थित लक्षात ठेवा, 5 ते बरोबर 8:30, 5च्या पुढे 8:30च्या आतमध्येच ही सेवा आपल्याला करायची आहे, कारण हा उपाय करण्यासाठी हा जो वेळ आहे हा अत्यंत अचूक आहे। आता सगळ्यात पहिली गोष्ट या उपायासाठी आपल्याला जी लागणार आहे ती म्हणजे ज्या वस्तू सांगते त्या वस्तू घ्यायच्या आहेत। सगळ्यात पहिली वस्तू तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे बघा, आपण जी फोडणीसाठी मोहरी वापरतो काळ्या रंगाची, ही काळी मोहरी तुम्हाला एक 7 चिमूटभर घ्यायची। डाव्या हाताने उजव्या हातात 7 चिमूटभर काळ्या रंगाची मोहरी घ्यायची। त्यानंतर या मोहरीच्या वरती काळ्या रंगाचे 7 चिमूटभर तीळ घ्यायचे। तीळ आणि काळी मोहरी याच्यावरती 7 मिठाचे खडे ठेवायचे। त्याच्यानंतर याच्यावरती 1 चिमूटभर आपल्या घरामध्ये असणारं जे हिंग असतं, फोडणीसाठी आपण जे हिंग वापरतो हिंग घालायचं, कारण हिंग हे नकारात्मकता संपवण्यासाठी, काही जर बाधा नजर लागलेली असेल तर ती नष्ट करण्यासाठी हिंग ही सर्वात प्रभावी मानली जाते। म्हणून मला 1 चिमूटभर हिंग याच्यावरती ठेवायचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावरती आपल्याच घरामध्ये असणारा जो तुरटीचा खडा असतो हा तुरटीचा 1 खडा ठेवायचा आहे। असेल तर घ्या, नसेल तर नाही घेतला तरीही चालेल, पण असेल तर आवर्जून घ्या। यानंतर तुरटीच्या नंतर तुम्हाला याच्यावरती घ्यायच्या आहेत भीमसेनी कापराच्या 2 वड्या। यानंतर तुम्हाला याच्यासोबत घ्यायच्या आहेत 7 अख्ख्या काळ्या मिऱ्या। हे सगळं साहित्य तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या मुठीत घ्यायचं आहे। तुमच्या पतीला एका ठिकाणी बसायला सांगायचं आहे। तुमच्या पतीवरून, जर पतीसाठी खास हा उपाय केलाय तर पतीवरून तुम्हाला ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या 7 वेळा राऊंडने अशा तुम्हाला ओवाळून घ्यायच्या आहेत, ठीक आहे। ओवाळून घ्यायच्या आहेत
त्यानंतर 7 वेळा पतीवरून ओवाळून झाल्या की तुम्हाला तुमच्या घरातल्या ज्या 4 दिशा आहेत या 4ही दिशांना ह्या वस्तू स्पर्श करायच्या आहेत। पती खूप भांडत असेल किंवा तुमचं अजिबातच पटत नसेल तर ह्या वस्तू तुमच्या बेडरूममध्ये घेऊन जा आणि तुमची जी बेडरूमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वारावरून वरपासून खालपर्यंत 7 वेळा पुन्हा एकदा या वस्तू ज्या आहेत त्या ओवाळा। यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर यायचं, मुख्य प्रवेशद्वाराच्या वरून देखील खाली बसून घ्या किंवा जसं जमेल तसं तिथे बसा आणि वरपासून खालपर्यंत पुन्हा 7 वेळा मुख्य प्रवेशद्वारावरून या वस्तू ज्या आहेत त्या ओवाळा। यानंतर घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर ह्या ज्या वस्तू आपण आपल्या हातामध्ये ठेवलेल्या आहेत यातील ज्या वस्तू आहेत ह्या 4ही दिशांना शिंपडायच्या। हाताची मूठ अशी ओपन करायची, उजव्या बाजूला, डाव्या बाजूला म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर असंच उभं राहायचं। पूर्व दिशेला अर्ध्या, पश्चिम दिशेला अर्ध्या, उत्तर दिशेला आणि दक्षिण दिशेला 4ही दिशेला ह्या ज्या वस्तू आहेत या फेकायच्या। त्याच्यानंतर 2ही हात जे आहेत ते स्वच्छ असे झटकायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा। घरामध्ये प्रवेश करत असताना एक बादलीभर जे पाणी आहे ते घराच्या बाहेर ठेवायचं। त्यातील 1 मगभर जे पाणी आहे ते आपल्या पायावरती घ्यायचं, स्वच्छ हात पाय धुवायचे आणि मग त्यानंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा। बघा, हा उपाय केल्यानंतर आपल्या घरामध्ये असणाऱ्या अडचणी घराच्या बाहेर जातील। ज्या वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्याच वस्तू नकारात्मकता संपवणाऱ्या, घरातील इडापिडा नष्ट करणाऱ्या, घराची बांध खुली करणाऱ्या आणि घरात सकारात्मकता आणणाऱ्या आहेत। जेव्हा या सगळ्या वस्तू तुम्ही घराच्या बाहेर फेकाल तुमच्या पतीच्या कामात येणारे अडथळे दूर होतील, संकटे दूर होतील, कलह दूर होतील, गरिबी आणि दरिद्रता संपेल आणि तुमच्या घराची आणि तुमच्या पतीची भरभरून प्रगती होईल। अत्यंत साधा उपाय आहे, सोपा उपाय आहे, पण हरतालिकेच्या दिवशी करायचा हा खास उपाय आहे। या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याला बघा विशेष महत्त्व दिलं जातं। जेव्हा घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर काढाल, घरातील दरिद्रता घराच्या बाहेर काढाल तेव्हाच घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल, तेव्हाच घरामध्ये सुख आणि सौख्य येईल। अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा।